एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार नेम इंद्रियांशी सार नसावी बासर निद्रा बहु भाषण परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण व्हावया जतन हे उपाय लाभाचे युक्त आहार विहार नेम इंद्रियांशी सार नसावी बासर निद्रा बहु भाषण देह समर्पिजे देवा भार काहीच न घ्यावा होईल आघवा तुका म्हणे आनंद युक्त आहार विहार नेम इंद्रियांशी सार नसावी बासर निद्रा बहु भाषण पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन हरे जय हरे 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 समचरण सरोज सांद्र नीला बुधावम जगत निहित पाणी मंडनम मंडनाम तरुण तुलसी माला कंदरम कंदनेत्रम सदैधवलहासम विठ्ठलम चिंतयामि हरी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम कलांकांक तेजोदिका मोदी वक्त्रम कलानीशवादापनोदार रक्षम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती बुधारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्य त्रयजनी देवांची काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार नेम इंद्रियांशी सार नसावी बासर निद्रा बहु भाषण प्रस्तुत भगवत चरणारविंदी सेवा समर्पित करण्याकरिता जमलेल्या भक्तिमती माता भाविक बंधूंच्या समोर कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्वविख्यात मराठ्याला शिशोभित असणारे वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देवनिवासीकर जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणांचा असून आजच्या अभंगात जगद्गुरु तुकोबाराय मानवदेहात आलेल्या जीवांना या अभंगातून उपदेश करतात। विठाला विठाला अभंगावर काही विवेचन करण्याच्या आधी कीर्तनात थोडासा परिहार देणं गरजेचं आहे। या ठिकाणी सुरू असणारा अखंड नामसंकीर्तन सप्ताह आपल्या या भागातील रहिवासी श्री राजेंद्र मुरलीधर भंगाळे यांनी 60वी पास केली आणि 61व्या वर्षामध्ये पदार्पण केलेले आहे। अर्थात 60 त्यांची संपली बरं का, म्हणजे 60 वर्ष त्यांच्या आयुष्याचे पूर्ण झाले। 61व्या वर्षात त्यांचं पदार्पण झालं आहे आणि त्याचप्रमाणे त्यांनी आपले माता पिता यांच्या पुण्यस्मरणार्थ आणि आपल्याला 60 वर्ष पूर्ण झाले या निमित्ताने या सप्ताहाचं आयोजन त्यांचा समस्त भंगाडे परिवार सौ सुरेखा व श्री राजेंद्र मुरलीधर भंगाडे, सौ वैशाली सागर राजेंद्र भंगाडे आणि सौ मनस्वी व श्री लोकेश राजेंद्र भंगाडे, त्याचप्रमाणे किलवेल परिवार प्रिन्स कुमार देवांश आपला वेदांश आणि त्याचप्रमाणे शेदल समस्त भंगाडे परिवार यांनी आयोजित केलेला हा अखंड नामसंकीर्तन सप्ताह। या सप्ताहामध्ये
श्रीमद भागवत कथा ज्यांच्या अमृतमय आणि रसाळ वाणीतून आपण श्रवण करीत आहात ते आमचे ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्तपरायण संजय महाराज सुसरीकर हे या ठिकाणी आपल्याला कथेचं रसपान करीत आहे. आणि आज या सप्ताहाचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसाची ही कीर्तन सेवा माझ्या वाटेला आमचे गुरुबंधू हरिभक्तपरायण संजय महाराज सुसरीकर यांनी आणि सोपवली आहे. विठाला विठाला या सप्ताहाकरता जे गायनाचार्य मंडळी आहे ते आमचे मृदंगमणी हरिभक्तपरायण विशाल महाराज आळगाव, आमचे हरिभक्तपरायण भूपेश महाराज साखरी फाटा, जे आमचे गणेश भाऊ चोपडे, आमचे सुरेश काका, आमच्या विनेकरी बाबापासून तर आमच्या पखवाजापर्यंत आणि आमचे शूटिंगवाले भाऊ यांच्यापर्यंत असं म्हणायला हरकत नाही बरं का. त्याचप्रमाणे आमचा साऊंडवाला भाऊ असेल, सर्वांच्या सहकार्याने आणि सुरू असणारा हा सप्ताह आहे. आता या सगळ्यांची नावं घेतल्यावर बाकीच्या खालून रागानं माझ्याकडे पाहत आहे. काळजी करू नका. जमलेले समस्त माता मौल्या असतील, पुरुष मंडळी असतील, श्रोतेगण असतील, सर्वांच्याच सहकार्याने सुरू असणारा सप्ताह आहे. विठाला विठाला आणि या सप्ताहामध्ये आज कीर्तनासाठी ज्यांची उपस्थिती आहे, ज्यांच्या गावाच्या नावात साखर आहे, शब्द साखर म्हणजे साखरशिवाय कोणती गोष्ट गोड होऊ शकत, तसं साखर ज्यांच्या गावाच्या नावात आहे तसं त्यांच्या वाणीत सुद्धा साखर आहे बरं का. नुसती साखर नाही बरं, खडी साखर म्हटली तरी झाली. इतकी गोड वाणी आमचे गुरुबंधू हरिभक्तपरायण चंद्रकांत महाराज, माझ्यावर एक मोठ्या भावासारखं प्रेम करणारे, आणि त्यांची उपस्थिती आज या सप्ताहात माझ्या कीर्तनात आहे. हे माझं परम भाग्य आहे. विठाला त्यानंतर संगीताकरताही वेगळे कलाकार आहे, आमचे पद्माकर काका वगैरे सगळी मंडळी सुद्धा आहे. असो, आज सेवेकरता निवडलेला अभंग जो आहे तो जगद्गुरु तुकोबारा यांचा 4 चरणांचा आहे. अभंग घेण्याचं कारण काही श्रोत्यांच्या लक्षात आलं असेल, कारण आज सप्ताह ज्यांच्या निमित्तानं आहे ते श्री राजेंद्र मुरलीधर भंगाडे यांनी 60चा आकडा वयाचा पार केला आहे. किती वर्ष झाली? 60 वर्ष. माणसानं 50च्या नंतर काय करावं, 25च्या पुढे काय करावं, 50च्या पुढे काय करावं, 75च्या पुढे काय करावं, हे 4 टप्पे आणि श्रीमद भागवतामध्ये सांगितलेले आहे. विठाला विठाला पहिला टप्पा 1 ते 25 वर्ष ब्रह्मचारी आश्रम सांगितला आहे. ब्रह्मचार्याचं पालन करणं आणि ज्ञान संपादन करणं. 1 ते 25 वर्ष फक्त ज्ञान संपादन करायचं, ब्रह्मचार्य पाळायचं. 25 ते 50 या कालावधीत कमवलेलं ज्ञान याचा उपभोग घेऊन उपयोग करून पुढचा जो टप्पा आहे 50, आपलं 25 ते 50 या कालावधीत माणसाने प्रपंचाकरता लागणारा पैसा म्हणजे धन कमवायचं. पण ते कसं कमवायचं यातही शिकवण आहे. जोडून या धन उत्तम. आणि 50च्या पुढे जो टप्पा आहे 50 ते 75 याच्यामध्ये वानप्रस्थ आश्रम सांगितला आहे, संयोगात वियोग. त्याच्यासाठी पुढचा विषय अजून आहे 75च्या नंतर 75 ते 100 या कालावधीत माणसाने संन्यास आश्रम पत्करायचा आहे. विठाला विठाला आमच्या भंगाडे बुवाचा आता वानप्रस्थाकडे सुरुवात कधीचीच झाली 50 पासूनच. पण ठीक आहे, 10 वर्ष वर झाले आहे म्हणून 60 नंतर तरी आता काय करायचं त्याच्याकरता हा अभंग आहे. कोणता? आज सेवेकरता निवडलेला अभंग आहे. आज जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, ज्या ज्या माणसाची वय 50च्या वरती झाली असेल त्यांच्याकरताही सोपी दिनचर्या आणि एक सोपा उपदेश तुकोबाराय अभंगातून करतात. कारण तुकोबारायांनी संपूर्ण जगाचा अभ्यास पाहिला, इतिहास तपासला आणि संपूर्ण जगाकडे दृष्टी टाकल्यावर तुकोबारायांच्या लक्षात आलं, रे जगामध्ये जितकी लोक मानव देहात आणि जन्माला आलेली आहे हे करूनही त्या गोष्टी करतात, खाऊनही त्या गोष्टी खातात बरं का. जे पाहू नये ते पाहतात. विचित्र लोक वागताना तुकोबाराय ज्ञानोबाराय या संतांना दिसते.
कारण संतांना या देहाची फक्त किंमत कळली, बाकीच्या लोकांना कळली असेल किंवा नाही ते देव जाणे. पण तुकोबारांच्या ध्यानात आलं, अरे जगाच्या पाठीवर 84 लक्ष योनीपैकी सर्वात श्रेष्ठ योनी आणि सर्वात सुंदर देह आणि चांगला देह जर कोणता असेल तर तो मानवाचा आहे. हे संतांच्या ध्यानात आलं. आणि त्यातल्या त्यात या मानवांना जो देह मिळालाय हा कलियुगात मिळालाय हेही त्यांच्या लक्षात आलं. विठाला कारण या देहाची अपेक्षा कोण कोण करतात त्याची अनेक प्रमाण आहे. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यू लोकी भावा आणि याच्याही पुढे सांगायचं झालं तर वैकुंठीचे जन सदा इच्छिता ती, काही येथे येती हरीचे दास, वैकुंठी जुनाट मोकाट झोपडी, अनेक प्रमाण आहे. म्हणून या देहाची इच्छा स्वर्गातले देवाधिदेव हे करतात. सर्व देव या मानवाची इच्छा करतात आणि ते सुद्धा या मृत्यूलोकात जन्म घेण्याची इच्छा करतात. पण मानव देह इतका दुर्लभ आहे की या श्रीमद भागवतामध्ये तुम्ही भागवत ऐकताय त्याच्यामध्ये एक श्लोक आहे, हरी दुर्लभम मानुष्यो देह देही नाम क्षणभंगुरा. विठाला विठाला अतिशय दुर्लभ जगात काय असेल तर मानवाचा देह आहे. श्री संत नाथ महाराजांनी नाथ भागवत लिहून ठेवलं आहे. त्या नाथ भागवतामध्ये त्यांनी एक ओवी अशी खर्च केली आहे. ते म्हणतात जगाच्या पाठीवर सर्वात अनमोल वस्तू कोणती असेल तर मानवाचा देह आहे. ते म्हणतात हरी मोले अनर्घ्य रत्न येती, तैसा चिंतामणी नय हाती, बहुत योनिये जन्म होती, परी मनुष्य योनी दुर्लभ. मोले अनर्घ्य रत्न येते. रत्नांमध्ये काही प्रकार आहे, त्याच्यामध्ये चिंतामणी नावाचं रत्न फार विशेष आहे. चिंतामणी रत्न सहजासहजी मिळत नाही मिळत. कोणाकडे आहे तुमच्याकडे? तुमच्याकडे सगळे रत्न सापडतील पण चिंतामणी रत्न कोणाकडे सापडणार? जगात काही गोष्टी ज्या दुर्लभ आहे त्या दुर्लभ गोष्टीपैकी एक रत्न आहे ज्याचं नाव आहे चिंतामणी. विठाला विठाला आता जगात काय काय दुर्लभ आहे भरपूर वेळा तुम्ही ऐकतात. चिंतामणीच्या नंतर जगामध्ये अमृत दुर्लभ सांगितलं आहे. अमृत किती दुर्लभ आहे? ज्ञानोबारायांनी असं वर्णन केलं आहे ज्ञानेश्वरीत, अनिका सारिका बहुवसु जैसा न जोडे परीसु, का अमृताचा लेश दैवगुणे. अमृताचा लेश म्हणजे एखादा शिंतोडा एखाद्यालाच मिळतो जो दैववान असेल, एखादा दैवगुणी असेल. सर्वांना अमृत मिळतं का? अमृत भुसावळला कुठं? सांगा बरं. अमृत मिळत असलं तर 5 लाख रुपये द्यायला तयार आहे मी. आहे अमृत कोणाकडे? तुम्ही म्हणता महाराज तुम्ही 5 लाख काय देता, आम्ही 5 कोटी द्यायला तयार आहे. पण अमृत मिळतं एका दिवशी. कोणत्या? भुसावळला मिळत नाही मला वाटतं. कोजागिरी पौर्णिमा बासुंदी करतात लोक, पातेलं गच्चीवर ठेवतात. 12 वाजता चंद्राचं प्रतिबिंब त्या पातेल्यात पडलं की लोक म्हणतात आता याच्यामध्ये चंद्राने वर्षाव केला. खरं सांगा कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी बासुंदी पिऊन किती लोक अमर झाले भुसावळात? झाले? अरे ती आपली जरी भावना असली तरी काही हरकत नाही, ती भावना आहे. पण ध्यानात ठेवा अमृत इतकं सहजासहजी मिळत नाही. विठाला अमृताच्या पुढे काही गोष्टी आहेत ना. आमचे संत म्हणतात जसं अमृत दुर्लभ आहे, जसं चिंतामणी रत्न दुर्लभ आहे, तसं जगात अजून एक गोष्ट दुर्लभ आहे. कोणती? बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी. तशी संत भेट सुद्धा अतिशय दुर्लभ आहे. त्याचं प्रमाण आहे चंद्रामृत सुखे सेवली,
सुखीचे वरिला. भेटत नाही अमृत, पण तुकोबारांचा कदाचित भेटून जाईल. बाह्या हिडा सागर तरवेल समुद्र तरून जाता येत नाही, पण तुकोबारांचा कदाचित तरून जाता येईल. बाह्या हिडा सागर तरवेल समुद्रही तरून म्हणजे तरणारे झाले आपल्या भारतामध्ये बरं का. सावरकरांनी समुद्र तरून गेले, मागे कोणीतरी पोरगी तरून गेली. असता जाता रवी धरवेल. रवी म्हणजे सूर्य. सूर्य कोणालाच थांबवता येत, पण तुकोबारांचा कदाचित तो थांबवता. या सगळ्या दुर्लभ गोष्टी आहे बरं, सगळ्या दुर्लभ गोष्टी. पण सूर्य सुद्धा थांबवणारे आपल्या भारताच्या इतिहासात त्यांची नोंद आहे. कोणी थांबवला सूर्य? अरे भागवतामध्ये तुम्ही सुरुवातीला ऐकतात त्या गोकर्णाने सूर्याची गती थांबवली आहे. आणि त्याच्यानंतर जर सूर्य कोणी थांबवला असेल तर एक माता माऊली झाली, जिचं नाव आहे लोपमुद्रा. विठाला विठाला. आता दृष्टांत देत नाही, तुम्हाला माहिती आहे, तिने सूर्य थांबवला आहे. तुकोबारांचा या गोष्टी कदाचित घडून जातील, जरी दुर्लभ आहे तरी भेटून जातील. परी त्या साधूची भेट ना होईल गा. जसा संत भेटू शकत नाही तसा अजून एक विषय दुर्लभ आहे. कोणता? तसा मानव देह अतिशय दुर्लभ आहे. विठाला आणि तुकोबाराय म्हणतात हा मानव देह लोकांना मिळालाय, तुम्हा मला मिळालाय, तुम्ही भाग्यवान आहात. बरं मिळाला कुठे माहिती आहे? कुठे मिळालाय? भुसावळात. आणि विशेष म्हणजे कलियुगात मिळालाय. भुसावळ तर इतकं भाग्यवान काय सांगावं. मी सकाळी बोललो तिथे कीर्तनात महेश नगरात. अरे भुसावळ सारखी भाग्यवान माती मी अजून कुठं पाहिलीच नाही. का माहिती आहे तुम्हाला? का बरं? अरे तुमच्या भुसावळात वर्षाच्या अखेरपर्यंत कमीत कमी 300 सप्ते होत असतील. 300-350. साधारणतः जर 350 सप्ते म्हटले महाराज तर वर्षाचे दिवस किती आहे? 360-65. मला असं वाटतं की रोजचा एक सप्ताह भुसावळात होतो असं म्हणायला हरकत. इतकी पुण्यवान भूमी भुसावळ आहे. आणि त्या भुसावळात तुम्ही राहणारे किती पुण्यवान असाल. म्हणून ध्यानात ठेवा, भुसावळ ही पुण्यवान भूमी आहे आणि ती माती पवित्र आहे. ध्यानात ठेवा. आणि त्यातल्या त्यात महत्त्वाचा विषय आहे, आपण सगळे जळगाव जिल्ह्यातले लोक भाग्यवानच आहोत. का भाग्यवान आहोत माहिती आहे? त्याला कारण आहे, आईसाहेब मुक्ताबाईची कृपा आपल्यावर आहे. बरं जी इकडे मराठवाड्यातले कीर्तनकार आले की आम्हाला विचारता, महाराज तुमच्या परिसरात बायाच जास्त असतात कीर्तनात, महिला जास्त असतात, पुरुष कमी असतात, माणसं कुठे जातात? माणसं कीर्तनात येत नाही तुमच्याकडे, महिला जास्त दिसतात. म्हटलं महाराज त्याला कारण आहे खूप मोठं. म्हणे काय कारण आहे? कारण आमचा जो खानदेश आहे, आमचा जो जळगाव जिल्हा आहे, आमच्या वाटेला आईसाहेब मुक्ताबाईचं स्थान आहे, म्हणून आमच्या कीर्तनात मुक्ताबाया जास्त असतात. ध्यानात ठेवा, हे कारण आहे त्याला. मी कशा करता बोलतोय? अरे मानव देह आपल्याला भुसावळात मिळाला, खूप भाग्याची गोष्ट आहे. म्हणजे महाराष्ट्र, भुसावळ, भारत देश अतिशय पवित्र आहे. म्हणून संतांचं प्रमाण आहे बरं का, पवित्र तो देश, पवित्र ते गुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. म्हणून भारत भूमीच पवित्र आहे. आणि तुकोबारायांनी पाहिलं, या लोकांना जर भारत देशासारख्या देशात जन्म भेटलाय, त्यातल्या त्यात कलियुगात जन्म भेटलाय. 4 युगांपैकी सर्वात जास्त मार्क संतांनी कोणत्या युगाला दिले असतील तर कलियुगाला दिले. एका ठिकाणी कलियुगाबद्दल बोलत असताना संत सहज बोलले आहे, कली पापाची मूर्ती. पहिल्यांदा कलीला पापी युगाची उपमा संतांनी दिली. का? तर सत्य आहे ते, कलियुगात भयंकर पाप असेल, भयंकर. त्या पापाचंही वर्णन भरपूर केलंय संतांनी. आमच्या तुकोबार म्हणतात, ऐका कलीचे महिमान, असत्यासी रिजले जन, पापा देती अनुमोदन, करती हेडन संतांचे, ऐसे अधर्माचे बड. खूप मोठं वर्णन त्या अभंगात केलं आहे. एका ठिकाणी आमच्या नाथ महाराजांनी पाप सांगत असताना कलियुगाचा विषय मांडला. निर्गुण निराकार दादा माऊर माझे गाव, शकून सांगावया आलोय माई माझे नाव. या अभंगात पाप सांगितलं आहे. मी थोडेसे 2च प्रमाण सांगतो. कलियुगाची बाबा ऐकावी थोरी, पुत्र तो होईल पित्याचा वैरी,
भ्रतार सोडोनी घरोघरी फिरतील नारी, ऐका माझा शकुन चित्त देवनी, ऐका वा निर्धारी. या पृथ्वीवरी एक विपरीत होईल, बहीण भाऊ दोघांचा विवाह लागेल. 5 वर्षाची बाळ भ्रतार मागेल, 6 वर्षाची नारी गर्भीण राहील. मी बोलतोय ते काही संस्कृत मधले शब्द नाही, साधी मराठी आहे, सर्वांना कळते. कलियुगाची बाबा ऐकावी थोरी, पुत्र तो होईल पित्याचा वैरी. आई बापांना मुलं वागवणार, हे कलीचा पहिला दोष आहे, ही बाधा आहे कलीची. पुत्र तो होईल पित्याचा वैरी. भ्रतार सोडोनी घरोघरी फिरतील नारी. पती पत्नी यांच्यात नातं शिल्लक राहणार नाही. आपल्या देशात संस्कृती आहे म्हणून बरं आहे, पण परदेशात या गोष्टी सुरू झाल्या. आणि पुढचा विषय आहे, या पृथ्वीवरी एक विपरीत होईल, बहीण भाऊ दोघांचा विवाह लागेल. 5 वर्षाची बाळ भ्रतार मागेल. 5 वर्षाच्या मुलीचं लग्न लागेल, 6 वर्षानंतर तिला मुलं जन्माला येतील. केवढं भयंकर आहे. इतकं पाप या कलियुगात सांगितलं आहे. पण तुकोबाराय म्हणतात, अरे जरी कितीही पाप कलियुगात असलं तरी त्या 4 युगांपैकी कलियुग सर्वात श्रेष्ठ युग आहे. विठाला विठाला